यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादाने घरकुल अभियंत्याकडून लाभार्थ्यांची लूट। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यावल तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून घरकुल अभियंत्याकडून प्रति हप्ता 1000 रुपयापर्यंत लाच घेण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे ही आर्थिक लूट गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी व इतर गोरगरीब नागरिक वास्तव्यास आहेत। शासनाने या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे या हेतूने घरकुल योजना राबवली असताना प्रत्यक्षात मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लुटले जात आहे। दिनांक 23 जून रोजी यावल पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या तक्रार निवारण बैठकीत घरकुल घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार अमोल जावडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तक्रारीनुसार काही घरकुल अभियंते लाभार्थ्यांकडून दर हप्त्यासाठी 500 ते 1000 रुपयांची मागणी करत आहेत। या संदर्भात अनेकदा तक्रारी असूनही गटविकास अधिकारी दुर्लक्ष करत असून लूट करणाऱ्या अभियंत्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यामुळे संपूर्ण यावल तालुक्यात संतापाची लाट असून गोरगरिबांची होणारी आर्थिक पिडवणूक ही शासनाच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारी ठरत आहे। यावल प्रतिनिधी मिलिंद जंजाडे सोबत मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।